सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी झाले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचे चारही उमेदवार राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे, आरती वाकसे आणि ज्ञानेश्वरी देवकर हे प्रचंड बहुमतांनी विजयी झाले। या दणदणीत विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला। भारतीय जनता पार्टी का जय हो, जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा जय श्री राम, जय श्री राम। या पॅनलमध्ये उभे राहिलेले सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार होते। येथील नागरिकांनी आम्हाला स्वीकारून भरघोस मतांनी निवडून आणला आहे असं त्यांनी म्हटलं। तसंच या प्रभागात विकासाचा कायापालट करून एक स्मार्ट प्रभाग बनवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिलं। गेली 5-6 महिने झालं मी मतदारसंघ पिंजून काढला। प्रत्येकाच्या अडीअडचणी मी सोडून घेतल्या। प्रत्येकाचे रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, मंदिरं अशी बरीचशी कामं मी माझ्या स्वखर्चातून केली आणि त्या सगळ्याचा फायदा आज आपल्याला सगळ्याला भारतीय जनता पार्टीला होताना दिसतंय। माझे तिन्ही उमेदवार, आमच्या सोबतचे जे तिन्ही उमेदवार होते ते सर्व सुशिक्षित उमेदवार होते। देवकर साहेब त्यांचंही मंडलाध्यक्ष म्हणून काम या भागात चांगलं होतं। सोरेगावचे पाटील यांचंही काम चांगलं होतं। आमचे सत्यजित भैया यांचंही त्या ठिकाणी काम चांगलं होतं आणि आमचा चौघाचा जो पॅनल आहे हा पॅनल हा सुशिक्षित असा, उच्च शिक्षित असा पॅनल बनला आणि तेच मतदारांनी आम्हाला स्वीकारलं आणि आम्ही त्यांना विश्वास आहे की हा पॅनल पूर्ण प्रभाग सुंदर स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही। त्याला प्रणाम करून त्यांच्या पाया पडून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। मला मतदारांनी जो विश्वास दिला त्या विश्वासाला मी पात्र राहून पुढील वाटचाल करणार आहे। सोलापूरच्या जनतेने माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री सर्वांचे लाडके भाऊ देवाभाऊचा विश्वास जयकुमार गोरे साहेब आणि राहिलेले सर्व आमदार सोलापूरचे देवेंद्र कोटे साहेब, आमदार बापू साहेब, सुभाष बापू साहेब, दिलीप माने साहेब यांच्या सर्व अधिक परिश्रमानं आम्हाला या ठिकाणी विजय झालेला आहे।